हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज काल आपण भगवद्गीतेमधील जे काही मुद्दे अभ्यासले त्याच्या पुढचे मुद्दे आज मी तुम्हाला समजावणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. धृतराष्ट्र जन्मतःच आंधळा होता आणि दुर्दैवाने तो आध्यात्मिकदृष्ट्याही अंधच होता. त्याला माहीत होते की आपली मुलेही आपल्याप्रमाणेच आध्यात्मिक ज्ञानाच्या दृष्टीने अंध आहेत आणि जन्मापासून पुण्यवान असणाऱ्या पांडवांची त्यांची कधीच मैत्री होणार नाही. आता प्रश्न बघा, जन्मतःच आंधळा कोण होता? धृतराष्ट्र हा जन्मतःच आंधळा होता. आपली मुले कोणत्या दृष्टीने आंधळी आहेत हे धृतराष्ट्राला माहीत होते. आपली मुले आपल्याप्रमाणेच आध्यात्मिकदृष्ट्या अंधच म्हणजे आंधळी आहेत असे धृतराष्ट्राला वाटत होते. हे धृतराष्ट्राला माहिती होते. आपल्या मुलांची कोणाशी मैत्री होणार नाही असे धृतराष्ट्राला वाटत होते. आपल्या मुलांची जे जन्मापासूनच पुण्यवान होते, कोण? पांडव. जन्मापासून पुण्यवान असणाऱ्या पांडवांशी आपल्या मुलांची कधीच मैत्री होणार नाही असे धृतराष्ट्राला वाटत होते. आलं का लक्षात? बघा, अंधच म्हणजे आंधळे. हा जन्मतः आंधळा होता धृतराष्ट्र, पण तो डोळ्यांनी दिसत नव्हतं त्याला आणि बुद्धीही कमी होती त्याची. आध्यात्मिकदृष्ट्याही अंधच होता, म्हणजे बुद्धीनेही तो कमजोरच होता आणि त्याला माहीत होतं की आपले मुलगेसुद्धा आपल्याप्रमाणेच डोळ्याने आंधळे नव्हते ते, पण बुद्धीने आंधळे होते. आपले मुलगे बुद्धीने आंधळे आहेत हे त्याला माहीत होतं. कोणाला? धृतराष्ट्राला. चला पुढे बघू. धृतराष्ट्राने युद्धभूमीवरील परिस्थितीसंबंधी केलेली हेतुपूर्वक विचारणा संजय जाणू शकत होता. त्याचा हेतू होता कसा? त्याचा वाईट हेतूच होता. धृतराष्ट्राचा हेतू हा वाईटच होता आणि तो जो विचारत होता प्रश्न संजयाला, हे तो संजय जाणून होता. यास्तव विषण्ण उद्विग्न झालेल्या राजाला तो प्रोत्साहित करू इच्छित होता. कोण? हा जो संजय आहे तो त्या राजाला म्हणजे धृतराष्ट्राला प्रोत्साहित करायचा होता त्याला मुद्दाम, आणि म्हणूनच त्याने राजाला निश्चितपणे पटवून दिले की पवित्र धर्मक्षेत्राच्या प्रभावाखाली त्याचे पुत्र कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाहीत. ते काही माघार घेणार नाहीत, युद्ध करणारच आहेत. ते कसलीही तडजोड करणार नाहीत. कोण? तर धृतराष्ट्राचे पुत्र. असे कोण सांगतो? संजय राजाला सांगतो. यासाठीच संजयाने राजाला माहिती पुरविली की दुर्योधनाने पांडवांचे सैन्यबळ पाहिले आणि बघा, दुर्योधनाने पांडवांचे सैन्यबळ पाहिले आणि तत्काळ तो आपले सेनापती द्रोणाचार्य यांच्याकडे वस्तुस्थितीची जाणीव करून देण्यासाठी गेला. कोण? दुर्योधन द्रोणाचार्यांकडे गेला. तो घाबरला. पांडवांचे सैन्यबळ पाहून तो घाबरला आणि तिथे काय वस्तुस्थिती आहे त्याची जाणीव करून ते सांगण्यासाठी म्हणून द्रोणाचार्यांकडे गेला. धृतराष्ट्राने संजयाकडे कशाची विचारणा केली? धृतराष्ट्राने संजयाकडे युद्धभूमीवरील परिस्थितीसंबंधीची विचारणा केली. संजय कोणाला प्रोत्साहित करू इच्छित होता म्हणजे त्याची इच्छा होती त्याला प्रोत्साहित करायचं मुद्दाम. असं संजय कोणाला प्रोत्साहित करू इच्छित होता?
संजय धृतराष्ट्राला प्रोत्साहित करू इच्छित होता, म्हणजेच राजाला. तडजोड करायला कोण तयार नव्हते. तडजोड करायला कौरव तयार नव्हते. संजयाने धृतराष्ट्राला कोणती माहिती पुरविली. संजयाने धृतराष्ट्राला कोणती माहिती पुरविली. राजाला माहिती पुरविली की दुर्योधनाने पांडवांचे सैन्यबळ पाहिले आणि तत्काळ तो आपले सेनापती द्रोणाचार्य यांच्याकडे वस्तुस्थितीची जाणीव करून देण्यासाठी गेला. म्हणजे दुर्योधनाने पांडवांचे सैन्यबळ पाहिले आणि तो आपल्या सेनापतींकडे म्हणजे द्रोणाचार्यांकडे धावून गेला. वस्तुस्थितीची जाणीव करून देण्यासाठी तो तिथे गेला. ही माहिती संजयाने धृतराष्ट्राला पुरविली. दुर्योधन कोणाकडे गेला होता. दुर्योधन कोणाकडे गेला होता. दुर्योधन आपले सेनापती द्रोणाचार्य यांच्याकडे गेला होता. आता इथे द्रोणाचार्यांना सेनापती म्हटलं, म्हणजे ते सेनापती होते. ज्यावेळी युद्ध होतं त्यावेळी त्यांना सेनापती बनवलं होतं. आणि दुर्योधन हा तिथे राजा होता. तर तो राजा जरी असला तरी त्याला याच्यावरून काय समजतं की तो राजा जरी असला तरी तो राजकारणी होता हे समजून येतं. कारण ज्यावेळी तो घाबरला, पांडवांची जी हे होतं सैन्यबळ होतं ते त्याने पाहिलं, त्याला समजत नव्हतं की आता काय करावं. त्यावेळी त्याने तो द्रोणाचार्यांकडे गेला जाणून सगळं समजावून घेण्यासाठी. त्यांना सगळं सांगितलं काय करायचं काय नाही, त्यांच्याकडून ज्ञान, शेवटी त्यांच्याकडून ज्ञान मिळेल काहीतरी म्हणून तो गेला त्यांच्याकडे जाऊन असं. पण तो काही चांगलं ऐकतच नव्हता. सुस्थिती. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ झालेला आहे. असे जर तुम्हाला व्हिडिओ करून हवे असतील तर मला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा. मला पण वाटेल असं करावंसं काहीतरी. तर आणि काय, हे प्रश्न आहेत तर प्रश्नांची उत्तरं लिहून हवी असतील तर तसं मला कळवा. चला मग बाय. भेटूया आता पुढच्या व्हिडिओत.